एका घनदाट जंगलात एक सिंह होता जो स्वतःला त्या जंगलाचा राजा मानत होता. पण तो खूप आळशी होता. तो फक्त गुहेत बसून राहायचा आणि दुसऱ्या प्राण्यांना आपल्यासाठी शिकार आणायला सांगायचा. सगळे प्राणी त्याला कंटाळले होते. एक दिवस एका लहान सशाने सिंहाला आव्हान दिले, महाराज, तुम्ही खरं तर या जंगलाचे राजा नाही. तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान आणि चाणाक्ष प्राणी इथे आहेत. सिंह हसला. कोणी? ससा म्हणाला, एक मोठा साप आहे जो सगळ्या प्राण्यांना घाबरवतो आणि एक शूर हत्ती आहे जो सगळ्यांना मदत करतो. हे ऐकून सिंह चिडला. त्याने सापाशी आणि हत्तीशी लढायचा निर्णय घेतला. सशाने एक अट ठेवली, जो कोणी ही लढाई जिंकेल तोच या जंगलाचा खरा राजा बनेल. सिंह सापाशी लढायला गेला, पण साप त्याच्या एका झटक्यात त्याला गुंडाळू लागला. सिंह खूप घाबरला आणि पळू लागला. मग तो हत्तीकडे गेला. हत्तीने त्याला आपल्या सोंडेने इतके दूर फेकून दिले की तो एका तलावात पडला. सिंह पूर्णपणे हरला होता. तो पुन्हा गुहेत लपून बसला. तेव्हापासून सापाने कोणालाही त्रास देणे बंद केले आणि हत्तीने सगळ्या प्राण्यांना मदत करायला सुरुवात केली. आणि त्या जंगलाचा खरा राजा बनला. तो होता ससा, कारण त्याने बुद्धी वापरून सगळ्या प्राण्यांची सुटका केली.